आनंद दिघेंचा खरा शिष्य नरेश म्हस्के मुख्यमंत्री शिंदेंचं ठाण्यात वक्तव्य। दिघे साहेबांकडून ठाणे जिल्हाध्यक्षपदही काढून घ्यायचा कट होता, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। राजन विचारे यांनी आनंद दिघेंना त्रास दिला, आनंद दिघे यांचं पद काढून घेत होते। ठाण्यातील महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचा आरोप। शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल वडेट्टीवारांच्या वक्तव्यांचा एकनाथ शिंदेंकडून समाचार। काँग्रेसची वर्तवणूक अत्यंत दुर्दैवी असल्याचा मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल। नाशिकमधून अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम। निवडणूक लढवणार आणि जिंकणार शांतिगिरी महाराजांचा निर्धार। त्यांच्या उमेदवारीमुळे हेमंत गोडसेंना फटका बसेल असा अंदाज आहे। नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या होर्डिंग्सची चर्चा। जेव्हा राजसत्ता आपलं कर्तव्य विसरते तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावं लागतं, होर्डिंग्सवर उल्लेख। नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंनी 10 वर्षात काहीही काम केलं नाही। भाजप पदाधिकारी दिनकर पाटील यांची टीका। काम केलं नाही म्हणून उमेदवारीलाही वेळ लागला, पाटील यांचा टोला। ठाकरे गटाच्या विजय करंजकर यांचा उमेदवारी अर्ज मागे, तर करंजकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर, प्रचार समितीचा राजीनामा मागे। राज्यामध्ये सगळ्या उमेदवारांचा प्रचार करणार, नसीम खान यांची ग्वाही। दिंडोरी लोकसभेतून माकपचे उमेदवार जेपी गावित यांची माघार। पक्षाच्या सूचनेप्रमाणे उमेदवारी मागे घेतली, जेपी गावित यांची प्रतिक्रिया। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जेपी गावित यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा। भास्कर भगरे लोकांमधले उमेदवार नाहीत, गावित यांची प्रतिक्रिया। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 18,14,227 मतदार, तर 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज। मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सोलापूरमध्ये निवडणूक आयोगाचा अनोखा उपक्रम। माढा लोकसभेतील वडूज गावामध्ये हुतात्म्यांच्या फोटोसह संदेश देणारे फ्लेक्स लावले। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार। या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गमधील 8 तहसीलदारांनी कार्यालयामध्ये मतदानाचा हक्क बजावला। जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर सज्ज। सांगली लोकसभा मतदारसंघासाठी उद्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून तयारी पूर्ण। सांगली मतदारसंघासाठी 1,830 मतदान केंद्र सज्ज। कोल्हापूरमध्ये जिल्हा प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण। प्रशासनाकडून जिल्हाभरातील मतदारांना मतदान करण्याचं आवाहन। बारामती लोकसभेसाठी 23,72,668 मतदार मतदानाचा हक्क बजावणार, तर बारामती तालुक्यातील 380 मतदार केंद्रांवरती 3,000 कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पार पाडणार। सोलापूर आणि माढा मतदारसंघासाठी उद्या 3,617 केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार। 19,000 कर्मचारी मतदान प्रक्रियेत सहभागी होणार, तर सुरक्षेसाठी जिल्हाभरात 7,000 पोलिसांचा बंदोबस्त राहील। उद्या होणाऱ्या मतदानासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयारी पूर्ण। 1,942 मतदान केंद्रांवर सुमारे 14,38,471 मतदार मतदानाचा हक्क बजावणार। मतदानापूर्वी मतदाराला प्रलोभन देण्याची शक्यता असल्यानं सीमारेषेवर वाहनांची तपासणी। मतदारांनी जास्तीत जास्त संख्येनं मतदान करावं, निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांचं मतदारांना आवाहन। अहमदनगरमध्ये निलेश लंके सक्षम आहेत, तर अमोल कोल्हे लंकेंच्या प्रचारासाठी का आले? राधाकृष्ण विखे पाटलांचा सवाल, तर स्वतः अमोल कोल्हेंचाच पराभव होणार, विखे पाटलांचा कोल्हेंना टोला। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची अहमदनगरमध्ये सभा। जनतेचा कौल लंकेंच्या बाजूने असल्यानं त्यांचाच विजय होईल, अमोल कोल्हेंना विश्वास। सभेदरम्यान कोल्हेंकडून डायलॉगबाजी। हातकणंगले जागेसाठी उमेदवार यादी जाहीर होण्याच्या 1 दिवस आधी उद्धव ठाकरेंनी मशाल चिन्हावर लढण्यास सांगितलं। राजू शेट्टींची माहिती, मशाल चिन्हावर लढलो असतो तर शेतकरी चळवळ सोडावी लागली असती, शेट्टींची प्रतिक्रिया। हातकणंगले लोकसभा जागेची मागणी महाविकास आघाडीकडे कधीच केली नव्हती, स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया। तर उद्धव ठाकरेंना भेटून हातकणंगलेमध्ये उमेदवार देऊ नका असं सांगितलं होतं, राजू शेट्टींची माहिती। नाशिकमध्ये बेकायदेशीर भूसंपादन करत मर्जीतील बिल्डरांना कंत्राट दिलं। नाशिक नगरविकास विभाग घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी आयोजित पदयात्रेला असदुद्दीन ओवैसींची उपस्थिती। घराच्या छतावरून पुष्पवृष्टी करत नागरिकांनी ओवैसींचं स्वागत केलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।